हाय हॅलो, मी मनीषा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आम्ही जाणार आहोत मोरगावच्या मंदिरामध्ये. मोरगावला जाताना पहिले खंडाळ्यातून आम्ही आलो. खंडाळ्याचा रोडच्या नंतर आम्ही जे काय चौकात गेलो. चौकात गेल्यानंतर एक लोणंद मार्गे रोड जातो, एक बावड्या मार्गे जातो, एक आम्ही आलेला आणि एक खंडाळा आतमध्ये जायला एक रोड आहे, असा चौक आहे इथं. त्यानंतर आम्ही गेल्यानंतर असे दुकानं होते भरपूर आणि गाडी थोडीशी नॉर्मली जरा गाड्याच होत्या, कारण की ट्रॉफिक थोडंसं लागत होतं. तिथून गेल्यानंतर आम्ही एक खंडोबाचं मंदिर बघितलं, तिथं पण दर्शन आम्ही घेतलं. तिथून आम्ही निघालो मोरव्याच्या दिशेने. त्यानंतर मोरव्याच्या दिशेने निघालो. नंतर आम्ही एका गावामध्ये पोचलो. तिथे खड्डे पण भरपूर आणि वळणे इतकी होतीत ना, त्यामुळे काय सांगायचं नको. रस्ता कमी आणि वळणच जास्त होतं. त्यानंतर फायनली आम्ही मोरगावात आलो. मोरगावात आल्यानंतर हे दत्तांचं मंदिर बाहेरून इतकं सुंदर. आतमध्ये गेलो तेव्हा आम्हाला आरती भेटली. आरती केली. नंतर हे देवांचे देव रूम. त्यानंतर देवांचे देव असे रूम आहे, तिथे देवी पण आहे. आणि त्यानंतर हे देवांचे कपड्याची रूम आहे. आणि कपड्याची रूम आहे ही देव बसतात तिथली ही रूम आहे. ही रूम आहे. इथे छान. इथं पण गेलं प्रसन्न वाटलं. पाया वगैरे पडलो. एकदम छान, एकदम भरपूर छान वाटलं असं. हे औदुंबराचं झाड, इथं आम्ही दर्शन घेतलं. इथं शंकराची छोटीशी पिंड आहे, इथं पण पाया पडलो. त्याच्या पाठीमागं पण एक शंकराची पिंड आहे. या औदुंबराचं पण इथे एक झाड आहे. शंकराच्या पिंडीच्या बी आम्ही पाया पडलो. तिथंवर पाणी ह्याच्यामध्ये कलशामध्ये आम्ही पाणी ओतलं. त्यानंतर पुढे गेल्यानंतर जे शंकराची एक मोठीशी अशी मूर्ती आहे पुढे भिंतीला चिटकून. ही छोटीशी ही आहे शंकराची पिंड. त्यानंतर गणपतीची छोटीशी मूर्ती आहे, ती पण खूप छान आहे. अप्रतिम. म्हणजे गेल्या पाया पडून इतकं शांत म्हणाले, एकदम शांत वाटलं. काही सांगायचं नको, इतकं छान वाटलं. प्रसन्न तर वाटतच होतं. आणि त्यात आरती चालू होती, त्यामुळं आम्हाला ते खूप छानच एकदम प्रमाणाच्या बाहेर छान वाटत होतं. आणि शंकराची बहुतेक पिंड आहे काही कोणती आहे मला कमेंट करून सांगा बरं. आणि नंतर आम्ही आल्यानंतर पुढे गेलो. पुढं जाताना पण आम्हाला एक छान असा मी व्ह्यू दाखवला आहे तुम्हाला. मंदिर आतून कसं आहे, इतकं छान आहे. त्यात कबुतरे पण भरपूर आहेत. आणि नंतर शेवटी आम्ही आरती झाल्यानंतर जरा 10-15 मिनटं बसलो. त्यानंतर 10-15 मिनटं बसल्यानंतर परत आरती घ्यायला गेलेलो. पण आरतीचं काही दाखवता आलं नाही. नंतर हे चिले महाराजांचे ही आहेत, पादुका आहेत मग. आणि ते एक छोटंसं मांजर बसलेलं आणि ते असं बघत होतं देवांकडं. इतकं छान वाटत होतं. बघितलं एक क्षण असं वाटत होतं त्याला घ्यावं, गोंजरावं, पण इतकं छान होतं. आणि बाहेरनं असा व्ह्यू आहे. श्री स्वामी समर्थ. बाय. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.